नमस्कार, सिम्पली सुवर्ण चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पावसाळ्यात थंडीच्या दिवसामध्ये जाळीदार इडली कशी बनवायची त्यासाठी मी काही टिप्स शेअर करणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर इथे आपल्याला लागणार आहे 3 ग्लास तांदूळ। तांदूळ कसे निवडायचे, जे राशनचे तांदूळ असतात ते चिकट भात होत नाही, त्यामुळे राशनचे तांदूळ इडलीसाठी मस्त आहे। तर 3 ग्लास राशनचे तांदूळ मी घेतलेले आहेत। त्याला 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवायचं आणि पाण्याने धुतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास पाणी ॲड करायचं आणि भिजत ठेवायचं। नंतर आपल्याला 1 ग्लास उडीद डाळ लागणार आहे, म्हणजे आपण 3:1 असं प्रमाण घेतलेलं आहे। 2:1 पण घेऊ शकता, पण उडीद डाळ कमी ॲड करायची। तर 1 ग्लास उडीद डाळ मी 2 ते 3 वेळेस धुवून घेतली आणि यामध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून झाकून ठेवलेलं आहे। तर महत्त्वाची टिप्स जी आहे ते इथे मी साबुदाणा, छोटी 2 वाटी साबुदाणा आणि 2 वाटी पोहे यूज करणार आहे। तर असं का? शाबूने आपली इडली खूप पांढरी शुभ्र आणि सॉफ्टनेस जो असतो इडलीमध्ये, जो दिवसभर आपल्याला इडली जर ठेवायची असेल आपल्या लहान बाळासाठी, तर तो टिकून ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा साबुदाणा हा आपल्याला वापरला पाहिजे। आणि पोहे काय यूज करायचे? पोह्यानं आपलं पीठ जे आहे ते फर्मेंट होण्यासाठी अतिशय उपयोगी पडतं। थंडीच्या दिवसात सहसा तुम्ही पाहिलं असेल तर पीठ आंबत नाही, पिठात फर्मेंटेशन जास्त होत नाही, त्यामुळे ह्या टिप्स तुम्ही नक्की वापरा। तर आपल्याला हे साधारणपणे 7 ते 8 तास किंवा 5 ते 6 तास पण आपण भिजवलं तरी चालेल। आणि 5 ते 6 तासानंतर आपल्याला हे मिक्सरमधून छान प्रकारे ह्याचं बॅटर बनवायचं आहे। अतिशय महत्त्वाचं म्हणजे बॅटर हे जास्त आपल्याला जाडसर नाही ठेवायचं आणि खूप असं म्हणजे सॉफ्ट पण नाही करायचं, असं मीडियम। जसं मी इथं व्हिडिओमध्ये दाखवले तसं तुम्ही बॅटर बनवू शकता। आणि थोडंसं पाणी ॲड करून उडीद डाळ तुम्ही मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे। उडीद डाळ चिकट असते, त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपल्याला हे 10 ते 12 तास रात्री कुकरमध्ये आपल्याला हे बॅटर ठेवायचं होतं। हे सकाळी तुम्ही पाहू शकता बॅटर कसं दिसलेलं आहे, खूप छान फुललेलं आहे। जर उन्हाळ्याची दिवस असतील तर पीठ अजून खूप फर्मेंट झालं असतं। हे थंडीची दिवस आहेत, तर तुम्ही हा लूक पाहू शकता। नक्कीच ही ट्रिक तुम्ही वापरून पहा। आपल्याला कुकरमध्येच पीठ आपलं ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं इडली स्पॉन्जी, मऊ दिसण्यास आणि खाण्यासुद्धा खूप छान वाटेल। तर याला मी 5 मिनिटे याला खूप छान प्रकारे हलवून घेतलं होतं। हलवल्यानंतर पीठ अजून फर्मेंट होण्यासाठी मदत होते आणि खूप असं पीठ असं लुसलुशीत इडली होण्यासाठी मदत होते। यामध्ये थोडंसं खायचा सोडा टाकला आहे आणि चवीनुसार 2 चम्मच मी मीठ टाकलेलं आहे। तोपर्यंत मी गॅसवरती आपल्याला इडली पात्र गरम करण्यास ठेवायचं आणि इडली पात्रामधलं पाणी गरम झाल्यानंतर आपण थोडंसं ऑइल लावायचं पात्राला आणि इडलीचं ठेवायचं। इडली पात्र आपल्याला 15 मिनिटे ठेवायचं, पर गॅस हा मिडियममध्ये असावा। जर आपण फुल केला तर 10 मिनिटे सफिशियंट आहे। जर इडली शिजली का नाही, वाफळी का नाही चेक करण्यासाठी त्याच्यामध्ये स्पून घालून चेक करायचं। जर चिकट झालेली असेल तर थोडा वेळ अजून ठेवायचं। जर तसंच चम्मच निघाला असेल स्पून, तर आपली ओके इडली आपली वाफळून तयार झाली असे ठरवायचं। तर सांबार बनवण्यासाठी मी वरण शिजवून घेतलेलं आहे आणि सांबार बनवण्यासाठी शेवग्याची शेंग, वांगं, थोडीशी मिरची, कढीपत्ता, चिंच, टोमॅटो, अद्रक, लसूण या गोष्टी घेतलेल्या आहेत। जर तुमच्याकडे काही याच्याबद्दल नसेल तर इट्स ओके, म्हणजे तुम्ही अवॉइड करू शकता। तर मस्त तेल गरम करण्यास ठेवून छान तडका जिरे मोहरीचा आणि ही सगळं सामग्री त्यामध्ये टाकून घेतली। सांबार बनवत्या वेळेस आपला गॅस कमी ठेवायचा। जेव्हा आपण कोणतीही भाजी करणार असतो ना, तेव्हा आपल्याला गॅस कमी ठेवायचा, म्हणजे जेणेकरून त्याला जास्त वेळ भेटेल आणि ते सगळे इन्ग्रेडियंट्स जे आहेत आपण जे वापरलेल्या गोष्टी आहेत त्या खूप छान प्रकारे असे मिक्स होण्यास मदत होते आणि जास्त वेळ शिजल्यानंतर त्याची चव अशी खूप छान येते। म्हणजे तुम्ही पाहिलं असाल, जेव्हा आपली आई गावाकडे चुलीवरती भाजी बनवते तर आपल्या चुलीखाली थोडासा कमी प्रमाणात जाळ असतो, तर भाजी अशी जास्त वेळ राहून खूप छान आणि तेल सुटतं। तसंच आपल्याला हे टिप्स नक्की इथे वापरायची आहे। आपलं हे छान याच्यामध्ये आपलं सांबार तयार झालेलं आहे आणि थोडंसं सजावटीसाठी कोथिंबीर मी टाकलेली आहे। तर सांबार आपल्याला 10 ते 15 मिनिट शिजवून घ्यायचं आणि महत्त्वाचं म्हणजे गुळाचं पाणी आणि चिंच यामध्ये मी आत्ताच ॲड केलेली आहे।
ते तुम्ही पाहू शकता. गुळानं थोडंसं गोडपणा आणि चिंचेनं थोडंसं आंबट. ते नाही टाकलं तर सांबार कसं बनेल? तर सांबार करताना या नक्की 2 गोष्टी ॲड करा आणि सांबार हे आपल्याला 15 मिनिटे कमी गॅसवरती छान शिजून घ्यायचं आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी अतिशय छान प्रकारे शिजल्याने चव छान येते. तरी आपलं फायनल सांबार तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान, जास्त ऑइल पण नाही दिसत. जेव्हा फोडणीच्या वेळेस तुम्ही पाहत होता तेव्हा सगळं ऑइल सोडलं होतं कमी गॅसवरती ठेवल्यावर. आता हे तुम्ही पाहू शकता आपलं सांबार अतिशय छान हेल्दी पावसाळ्याच्या आणि थंडीच्या दिवसात आवर्जून खाण्यासारखं झालेलं आहे. तर इडली आणि सांबार हे सगळ्यांनाच आवडतो. साऊथ इंडियन हे पदार्थ खूप छान प्रकारे बनवले जातात आणि सगळे खातात पण आवडीने. पर पावसाळा आणि थंडीचे दिवस असले की आपल्या लेडीजला काय वाटतं, अरे थोडंसं चिकटच होईल, पीठ फुलणारच नाही, मग पुन्हा आपलं खराब होईल. त्यामुळे मी सांगितलेल्या टिप्स नक्की वापरा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सपोर्ट करा.